काळात होते वो लड़का तरक्की करेगा, क्योंकि जिस टाइप से वो आंदोलन या बाकी सब चीजें करतात, हे लक्ष्मीकांतला आता या भाषणातून मी सांगतो किंवा त्यांनी असं बरेच आमची चर्चा होत होती तर ते म्हणत की नाही बोले दिल से उतरना पड़ेगी इसमें जो भी आंदोलन करता अशा लक्ष्मीकांतला मी आता इथं बोलावतो की त्यांनी पटेल यांच्याबद्दल आपला श्रद्धांजलीपर 2 शब्द व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापटजी आणि आयोजक यांचा आभार मानतो. मरे पण कीर्ती रूपे उरे, व्यक्ती जातो परंतु अशी काही लोक असतात त्यांनी जीवनात कामं केली असतात की ते गेल्यावरही त्यांची कीर्ती चालू राहते, लोक नाव काढतात. माझं शेवटचं बोलणं त्यांच्यासोबत ज्यावेळेस काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष त्यावेळेस झालं होतं, परंतु खूप काही असं गर्व नाही, अभिमान नाही. सहकार खात्यामध्ये एवढा मोठा दबदबा त्यांचा आणि जिल्ह्याचे महाराष्ट्राचे मोठे नेते म्हणजे वय वर्ष 22 असो की वय वर्ष 60 असो, हिदायतभाई म्हटल्यावर कोण हे नाही विचारलं वो कोण आहे, असा एकही व्यक्ती सापडला नाही कधी नाव निघाल्यावर किंवा हिदायतभाई पटेल फिर वो कौन है. तो इतनी बड़ी शख्सियत थी, अलग अलग दौर में अलग अलग युवा लोग आते हैं, लेकिन वो नाम सबको मालूम था. मुलाकात हुई होगी लोगों की, नहीं हुई होगी, लेकिन जानकारी सबको थी कि एक ऐसा नेता है, एक नाम है. और उन्होंने कुछ एक पक्ष को लेकर काम नहीं करे, काही धार्मिक गोष्टीला त्यांनी काही धार्मिक गोष्टी म्हणून असं काहीतरी काम नाही केलं. सगळ्यांचे नेते, सर्वांची कामं. आणि आता एखादा नेता जो असतो हो बऱ्याच वर्षानंतर जन्माला येतो. एकदम सहजासहजी नेते घडत नसतात. शेकडो कार्यकर्ते एक नेता घडवायला असतात. गुण किती असो पण कार्यकर्त्याशिवाय एक नेता घडत नाही. अशा ते मोठे नेते होते, यांनी सर्वांना घेऊन चाललं. आता सर्वांनी सांगितलं, शुभनी सांगितलं, राधिकभाईंनी सांगितलं आणि इथपर्यंत काय तर सुरुवातला बबलू बांधकर पण इथून बोलून गेला. म्हणजे सर्वांना चालणारे असे नेते, असं नेतृत्व लवकर घडत नाही. घडलं तर त्यांचे विचार दीर्घकालीन राहतात. त्या विचाराची कुठेतरी जोपासना व्हावी. सर्व धर्मपक्षीय जे विचार आहेत, सेक्युलरिझम, त्याची कुठेतरी जोपासना व्हावी. या देशाला याची खूप आवश्यकता आहे, गरज आहे. म्हणून त्यांचं जे निधन झालं दुःखात, तर मी माझ्यातर्फे शेतकरी संघटना महाराष्ट्र, शेतकरी संघटना अकोला जिल्हा, इतर अळगावचे माझे सगळे सहकारी मित्र परिवार यांच्याकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.